नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी नाता सावंत। खरं तर टेंभुर्णी बस स्थानकाची निर्मिती झाल्यापासून या टेंभुर्णी शहरातून महाराष्ट्राच्या कुठेही कानाकोपऱ्यामध्ये जाता येतं। असं बहुजन सत्यशोधक संघ, विविध संघटना असतील, भीमा अनुयायी असतील, यांचे बस स्टँडमध्ये हे निवेदन, येथे कंट्रोलर आहे त्या कंट्रोलरला निवेदन देण्यात आलेलं आहे। आणि बस स्थानकाची खरं तर निर्मिती झाली, हा जी जागा आहे असंही आम्हाला माहिती मिळालेली आहे की ही जी जागा आहे ही महारवतनाची जागा आहे आणि ह्या जागेमध्ये महारवतनाची जागा चालत असेल तर या बस स्टँडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का चालत नाही, हा मुद्दा घेऊनच बहुजन सत्यशोधक संघ या ठिकाणी संस्थापक सुनीलजी ओहोळ आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर्व समाज बांधव आणि काय महिला पण यामध्ये एकवटलेले आहेत। दादा, काय सांगाल की प्रामुख्याने काय मागणी होती आणि टेंभुर्णी बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं असं का वाटलं तुम्हाला? प्रथम सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो। 1942 साली बाबासाहेब इथे आले होते आणि ही जी जागा आहे बस स्थानकाची, ते बाबासाहेबांचा पुतळा असेल शेजारीच, ही संपूर्ण जागा ही महारवतनाची आहे। मग महारवतनाची जागा यांना चालते महामंडळाला। मग अनेक दिवसापूर्वी इथे एक निवेदन दिले, स्थानिक लोकांनी पण निवेदन दिलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं बस स्थानकाला नाव देण्यात यावं। तर आमच्या सर्वांची भूमिका आहे की या बस स्थानकांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं करावं, नामकरण करावं। कारण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघता अनेक नामकरण केलेले आहेत, शहरांची नामकरण केलेले आहेत। मग हे किरकोळ मुद्दा आहे, तर तात्काळ हा मुद्दा सॉल्व्ह करावा, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं। अन्यथा बहुजन सत्यशोधक संघ असेल, विविध संघटना असतील, याच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन पुढल्या काळामध्ये केलं जाईल। याचा अल्टिमेटम तुम्ही किती दिवसात दिलाय? 14 एप्रिल पर्यंत बाबासाहेबांच्या नावाचं नामकरण ह्या बस स्थानकाला करण्यात यावं, हे अल्टिमेटम आहे। महाराष्ट्रामध्ये अजून कुठे कुठे बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेबांना नाव दिले असं तुमच्याकडे ऐकण्यात आहे का? नाही, बाबासाहेब विषय असा आहे की बस स्थानकाला कुठंच नाव दिलेलं नाही। रेल्वे स्थानकाला नाव दिलेले आहेत, निम शासकीय मध्ये येतं, परंतु ही जी जागा आहे हे महारवतनाची जागा आहे। अन्यथा ही जागा खाली करावी त्यांनी, कारण महारवतनाची जागा असल्यामुळं नाव देण्यात यावं ही मागणी, मुख्य मागणी आहे। या व्यतिरिक्त अजून काय मागणी असणार आहे? हे दुसरी मागणी पोलीस स्टेशन समोर आहे आमची। बस स्थानकामध्ये ही जी आहे तर एवढीच मागणी इथं आहे। बाकीची बार्टीचा जो विषय आहे तो आम्ही समोर पोलीस स्टेशनच्या समोर निरोप समारंभ होणार आहे। अनेक कार्यकर्ते आपले मत व्यक्त करतील, तिथं आपण बघू। तर अशा पद्धतीने जर आहे तर सध्या जर पाहिलं तर सगळं भीम अनुयायी असतील, विविध संघटना असतील, त्या एकवटल्या असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव 14 एप्रिल पर्यंत या ठिकाणी त्या टेंभुर्णी बस स्थानकाला द्यावं हीच मागणी सध्या जोर धरत आहे। आणि हा महामोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढून संबंधित कंट्रोलर आहे त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। काय सांगाल? ही जमीन महारवतनाची आहे आणि टेंभुर्णी स्टँडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हे दिलं पाहिजे। आणि नाव दिल्यानंतर जय भीम ही क्रांती आहे, जय भीम ही स्वाभिमान आहे आणि सगळ्याची इच्छा आहे या टेंभुर्णीकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव दिलं पाहिजे, मी हेच म्हणेल। आणि सगळ्या पदाधिकाऱ्याला विनंती करेल आणि ही आमची सगळ्यांची तळमळ आहे आणि संघर्ष आहे, क्रांती आहे, जय भीम म्हणजे स्वाभिमान आहे असं म्हणेल। आणि संविधानी मार्गे आम्ही चालणारे सगळे आमचे वाजाळे साहेब, आमचे अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी आहेत ते, आणि आमचे बाबा धोत्रे, बाळासाहेब खरात, यशपाल लोंढे आणि सगळी टीम ददू खरात, ही आम्ही सगळे मिळून प्रयत्न करेल आणि 14 एप्रिलच्या आधी व्हावं आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काम करावं हीच माझी विनंती आहे। सध्या तर पाहिलं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधान निर्माते आहेत, यांचं नाव घेण्यासाठी महावीरजी काय सांगाल की आज मोठ्या संख्येने सर्व तळागाळातील असतील, बहुजन समाज असेल, सत्यशोधक संघ असतील, ते सर्व एकवटलेले आहेत? बहुजन सत्यशोधक संघ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समविचारी संघटनांच्या माध्यमातून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसस्थानक टेंभुर्णी असं नामकरण करण्यात यावं या संदर्भामध्ये हा सर्व बहुजन समाजाचा मोर्चा काढण्यात आलेला आहे। 14 एप्रिल पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जे आहे या बसस्थानकाला देण्यात यावं, अन्यथा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये बहुजन सत्यशोधक संघटनेच्या माध्यमातून उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार आहे। ही मुख्य जी मागणी आहे याचं कारण आहे ऐतिहासिक वारसा आहे। 1942 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे जुनं बस स्टँड आहे टेंभुर्णीचं त्या ठिकाणी बसनं आले होते, त्यावेळेस या निवडणुकीच्या अनुषंगाने बाबासाहेब जे सोलापूर जिल्ह्याचा दौरा होता त्या संदर्भामध्ये टेंभुर्णीमध्ये देखील आले होते, म्हणून बसनं आले। आणि ही जी जागा आहे ती देखील महारवतनाची आहे। या अनुषंगाने या प्रामुख्याने दोन ऐतिहासिक घटना घेऊन ही मुख्य मागणी आंबेडकरवादी समाजाने उचललेली आहे की टेंभुर्णी बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक टेंभुर्णी हे नामकरण झालं पाहिजे। हे जर नाही झालं तर याच्यापेक्षा आंदोलन तीव्र स्वरूपाचं होणार आहे। आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत, काय सांगाल ताई की आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका हातामध्ये झेंडा घेऊन आपण या बस स्थानकासाठी नाव देण्यासाठी आलेला आहात, मोर्चामध्ये सहभागी झालेला, काय वाटतं?
नाव दिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव यावं बसस्थानकाला, एवढंच माझी इच्छा आहे. मागणी इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतंय साधारण? माझी पण तीच इच्छा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे हीच माझी इच्छा आहे. तर अशा पद्धतीनं जर आहे तर सर्व भीम अनुयायी एकवटले आहे. बहुजन सत्य संघ असेल, बहुजन सत्यशोधक संघ असेल किंवा विविध संघटना एकवटले असेल. 14 तारखेपर्यंत आपण खरं तर सगळं नाव या बसस्थानकाला दिलं जाते. टेंभुर्णी बस स्थानकाला डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं याबद्दल टेंभुर्णी बस स्टँडला निवेदन देण्यात आलेलं आहे. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे? आज दिनांक 13/3/2026 रोजी सकाळी 11 वाजता नियोजित सत्यशोधक बहुजन संघ यांच्या वतीने पूर्वीच त्यांनी एक लेखी निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाप्रमाणे ते आज मोर्चासहित बसस्थानकामध्ये हजर झाले. त्यांनी त्यांची जी विधायक मागणी आहे, त्यांना जे वाटतं त्या संघाला किंवा त्यांच्या अनुयायांना, त्या पद्धतीची मागणी लिखित स्वरूपात सदर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक चोपडे मॅडम व विभागाच्या वतीने, मार्ग तपासणी दलाच्या वतीने आम्ही प्रतिनिधी म्हणून येथे हजर होतो. त्यांचं ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि ते निवेदन आम्ही आमच्या विभागीय नियंत्रक वरिष्ठांकडे व तसेच मुंबई सेंट्रलकडे त्याचा पाठपुरावा करून ते निवेदन, त्यांची मागणी जी आहे ते आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवून आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू एवढं निश्चित यांच्या त्या निवेदनावरती सांगू इच्छितो. आता जे तुमच्याकडे निवेदन आलेलं आहे याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे? आता जे आम्हाला निवेदन मिळालेलं आहे ते आम्ही स्वीकारले आहे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्ही त्याबाबत पाठपुरावा करू.